राज्यभरातली अनेक प्रमुख मंडळी या ठिकाणी आहे. राज्यात व्याख्यानाच्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये फिरत असताना अनेक चेहरे ज्या ज्या भागात गेलो असेल, म्हणजे जालन्यात गेलो असेल, आमचे नारायण दादा भेटला, परिसरात गेले तर ईश्वर दादा असतील किंवा पाटील साहेब, अनेक लोक, ही चेहरे सगळे आमचे परिचयाचे आहेत. आणि वेळ अगदी 15 ते 20 मिनिटाचा आहे, त्यामुळे मुख्य विषयाकडेच वळतो. ज्या राजाचं नाव घेतल्याशिवाय या मातीचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही आणि 400 वर्ष ज्यांनी या शेतकऱ्यांचा राजा म्हणून बिरुदावली मिळवली तो मामा 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या लोकनेत शेतकऱ्यांचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. ज्या पुण्याच्या मातीमध्ये तुम्ही आम्ही आहोत, या पुण्याच्या मातीमध्ये इंग्रजांना भेटायला जात असताना शेतकऱ्याचा वेश परिधान करून या मातीमध्ये शेतकऱ्यांकरता कोण आहे हा प्रश्न ज्या युगपुरुषानं विचारला आणि 200 एकर जमीन घेऊन शेती कशी करावी हे शेतकऱ्यांना त्या काळामध्ये दाखवून दिलं. ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज तुम्हा आम्हाला राजा म्हणून माहिती असतील, पण उसाचे मळे, चहाचे मळे, पन्हाळा टी नंबर 4 या वेगवेगळ्या प्रकारचे चहा घेऊन शेतकरी जिवंत ठेवायचं काम ज्या राजानं केलं आणि शेतकऱ्यांच्या पोरांना शिकवून त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून पुढे आणायचं काम ज्यांनी केलं ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आणि या सगळ्यांच्या विचारांना ज्यांनी भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करत असताना खोतानं लुबाडलेल्या जमिनी शेतकऱ्यांना मिळवून देण्याकरता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक संघर्ष उभा करून विचाराची ज्योत प्रज्वलित केली ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. विचारपीठावर ज्यांच्या प्रतिमांचं पूजन करून त्या निर्धार बैठकीला तुम्ही आम्ही सुरुवात केली ते युगात्मा आणि खऱ्या अर्थानं एका सुपर क्लास 1 दर्जाचा परदेशामध्ये नोकरीला असणारा एक तरुण एका उच्चभ्रू श्रीमंत कुटुंबामध्ये, एका चांगल्या कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये राहावं, जगातल्या वेगवेगळ्या देशात फिरावं, टपाल सेवेमध्ये काम करावं आणि ते करत असताना भारतामध्ये यावं. भारतामध्ये आल्यावर शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती बघावी आणि परिस्थिती बघितल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांमध्ये बदल झाला पाहिजे, इथली शेतकरी उभी राहिले पाहिजेत आणि त्याकरता महाराष्ट्राच्या, भारताच्या मातीमध्ये संघर्ष उभा करावा आणि तो संघर्ष इतक्या उच्च कोटीवर न्यावा की भारतातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला, सामाजिक नेत्याला असं वाटायचं की मी त्या स्टेजवर जाऊन एकदा बोललं पाहिजे. असं शेतकऱ्यांचं स्टेज ज्यांनी उभं केलं, शेतकरी संघटना नावाचा लाल बिल्ला खांद्याला लावल्याशिवाय आमचा बाप घरातून बाहेर पडत नव्हता, त्या शेतकरी चळवळीची स्थापना ज्यांनी केली ते युगात्मा शरद जोशी. बघा, अशा अनेक सर्वांनीच भगतसिंगांचा उल्लेख केला. आम्ही तरुण आहोत आणि तरुण असताना भगतसिंगांचं सगळं वाचन बहुतांश आवडतं, लिहिलेलं आवडतं, पण भगतसिंगांचे एक जे शेर मला लिहिलेला आवडतो की इस कदर भगतसिंगाला जेव्हा कोणतरी विचारायचं की भगतसिंग तरुण आहेस, या वयामध्ये प्रेम केलं पाहिजे, कुटुंबाला वेळ दिला पाहिजे, बायकोसोबत राहिला पाहिजे, हे काय चाललंय, चळवळ, क्रांती, विचार, इंग्रज, हे काय चाललंय. आणि त्यावेळी भगतसिंग जे वाक्य म्हणायचं, ते वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे, इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से कि मैं अगर इश्क लिखना चाहूं तो वो इनकलाब लिखती है. आणि त्या भगतसिंगांच्या विचाराचं पूजन, भगतसिंगांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी तुम्ही आपण केलं. दादांनी मला उल्लेख करून दिला, परिचय करून दिला. आम्ही सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी माणसं, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा, म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा अनेक सभांच्या निमित्तानं तुम्ही आम्ही मला बघितलं असेल, मी युट्यूबला बघितलं असेल, मीडियाला बघितलं असेल, तो आहे असणार, तो भाग आलेला आहे. पण या पत्रकार परिषदे आपल्या बैठकी करता येत असताना खाली आलो, मला माझ्या मित्राला खाली सोडलं आणि एक राजकीय चळवळीमधला एक कार्यकर्ता मला खाली भेटला. त्याने विचारलं, सर काय पत्रकार परिषद आहे का, तुम्ही आलायत? मी म्हटलं नाही. मग म्हणजे सर कुठं? म्हटलं रविकांत भाऊंनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे आणि त्या म्हटलं पण पक्ष वेगळा, हे वेगळं. मी त्याला खाली एक वाक्य सांगितलं आणि आमच्या शिवराजचा हात धरून वरती आलो. मी त्याला एवढंच सांगितलं की रविकांत भाऊ कुठं आहेत मला माहित नाही, रविकांत भाऊंनी संघटना स्थापन केली हेही मला माहिती आहे, रविकांत भाऊ काय करणार आहेत हे मला माहित नाही, पण मी रविकांत तुपकर नावाच्या माणसाच्या कामावर प्रेम करणारा माणूस आहे आणि मी तेवढ्या करता इच्छा. याचं कारण असं आहे,
संघटना पक्ष भारतामध्ये खूप आहेत, महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. खोक्यामध्ये विकले गेलेले महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यानं बघितले, पदाकरता लाचार झालेले महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यामध्ये बघितले, सत्तेकरता कुटुंबाला सोडणारे महाराष्ट्रानं बघितले. पण आज शेतकऱ्यांकरता शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार असं म्हणणारा महाराष्ट्रामध्ये एकच आश्वासक चेहरा आहे आणि त्या चेहऱ्याचं नाव आहे रविकांत भाऊ तुपकर. आणि म्हणून मी होऊन करता या ठिकाणी आलोय. 7 फेब्रुवारीपासून शिवजयंतीच्या निमित्तानं व्याख्यानांसाठी बाहेर आहे. कर्नाटक असेल, गोवा असेल, पलीकडे गुजरात असेल, महाराष्ट्रातल्या गडचिरोलीपासून सिंधुदुर्ग पर्यंत. काल इस्लामपूरमध्ये होतो. काल दुपारी भाऊंनी फोन केला की तुम्हाला यायचं आहे. काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता. पण आम्ही चळवळीतली लोक, वाढदिवस काय, मुलाचा काय, लग्नाचा काय, परिवाराचा काय, काही जमत नाही. आज त्यांना शब्द दिला होता की तुम्हाला फिरायला घेऊन जाईल. आज त्यांना सांगितलं की नाही, रविकांत भाऊंचा कार्यक्रम जमणार नाही. त्यांनी सांगितलं कार्यक्रमाकरता जाणं महत्वाचं आहे, कारण चळवळ आपल्याला महत्वाची. आपण शेतकऱ्याची लेकरं आहे, आपण कष्टकऱ्यांची लेकरं आहेत. कारण सगळे अनेक मगाशी दादा बोलत होते, मलाही दाटून आलं. भाऊ अनेक वर्षांचा साक्षीदार मी आहे. म्हणजे गेली अनेक वर्ष कोविडच्या आधी कार्यक्रमासाठी भाऊ आमच्याकडे आले होते. मी मागच्या 12 वर्षापासून शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट नावाची संस्था चालवतो. प्राध्यापक म्हणून काम करतो. पत्नी प्राध्यापक आहे, तिने राजीनामा दिला. पण आम्ही हे काम करत असताना आम्ही असं ठरवलं की आपण शेतकऱ्याची लेकरं आहोत ना. आपण पुढे आलोय, पुण्यामध्ये नोकरीला आलोय, प्राध्यापक म्हणून काम करतो, व्याख्यानं देत फिरतो. पण यामधून समाज आपल्याला जे देतो त्यामधून आपण काय केलं पाहिजे. तर मागच्या 12 वर्षापासून आम्ही शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या नावाची संस्था चालवतो. आणि या संस्थेच्या माध्यमातून राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं हे सांभाळायचं काम आम्ही करतो. आज रोजी माझ्याकडं आई वडील नसणारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची 128 पोरं शिक्षणाकरता दत्तक आहेत. माझ्या 3 मुलींची लग्न झाली आहेत आणि ताई मला 2 नातू सुद्धा आहेत. हे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, कारण ही माझी लेकरं आहेत, ही माझी शेतकऱ्यांची पोरं आहेत, आमची कष्टकऱ्याची पोरं आहेत. एवढी वर्ष का चळवळ उभी करायची. मी विचार करत होतो की या संघटनेची गरज काय आहे. कुठली संघटना उभी करायची असेल ना, माझ्या भावांनो बहिणींनो, 5 गोष्टी सर्वात जास्त महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, आपल्या संघटनेकरता आपली रस्त्यावर उतरायची तयारी असली पाहिजे. रस्त्यावर उतरलं पाहिजे. नाही उतरता येत ना, ठीक आहे, दुसरी गोष्ट करा, आपल्या संघटनेकरता आपल्याला बोलता आलं पाहिजे, बोललं पाहिजे. नाही बोलता येत, ठीक आहे, तिसरी गोष्ट करा, आपल्या संघटनेकरता आपल्याला लिहिता आलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. नाही लिहिता येत, ठीक आहे, चौथी गोष्ट करा, आपल्या संघटनेकरता जो माणूस प्रामाणिकपणे उभा आहे त्याच्या पाठीशी उभं राहता आलं पाहिजे. आणि तेही येत नसेल तर 5वी आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कमीत कमी शांत बसता आलं पाहिजे. कारण सगळ्यात मोठी अडचण ही 5व्या वर्गाची आहे. जो काहीच करत नाही तो सगळ्यात जास्त त्रास दिल्याशिवाय राहत नाही. हा आतापर्यंतचा चळवळींचा अनुभव आहे. आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही जे उभं करताय त्याचा आम्हाला अभिमान आहे. कारण हे सगळं करत असताना याची सुरुवात पुण्यामधूनच का, याची पुण्यामधूनच सुरुवात का. कारण दादा मगाशी सरांनी सांगितलं, सुंदर उल्लेख केला आपण, पुण्याची ओळख. हो, पुण्याची ओळख. पण साहेब पुण्याची ओळख बदलली आहे. हे पुणे विद्येचं माहेरघर राहिलं नाही. हे पुणे आता पोरशे कारचं झालंय. म्हणजे इथं कोणतरी श्रीमंतानं पोरशे कार करावी, दारू प्यावं, त्याच्याकरता रात्री 2 वाजता बार उघडले जातात. त्या श्रीमंताच्या पोरानं गाडी घेऊन यावं आणि मग गरीबाची पोरं रस्त्याने चाललेली आहेत, पाठीमागून 120च्या स्पीडने यावं, गरीबाची पोरं उडवावी. आणि तेवढं केल्यावर यांना त्या पहाटे 4 वाजता कोर्टाचे दरवाजे उघडले जातात. कोर्टामध्ये जज येतो आणि जज शिक्षा फरमावतो, काय की तुम्ही निबंध लिहा की पुन्हा असं कधी करणार नाही. आणि एवढं निबंध लिहिल्यावर पुण्यामधल्या मोठमोठी माणसं त्या पुलाकरता पिझ्झा बर्गर घेऊन त्या पोलीस स्टेशनमध्ये जातात. ससूर हॉस्पिटलमध्ये पोराचं रक्त तपासलं जातं, रक्ताचे नमुने बदलून टाकले जातात. ही ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख पुसून हे पुन्हा शेतकरी चळवळीचं माहेरघर आहे, ही ओळख निर्माण करायची असेल त्याकरता निर्धार बैठकी पुण्यामधून आहे. कारण हे क्रांतीचं माहेरघर आहे. हे पुणे तेच आहे. इथं जे उभं राहिलं ते जगात गेलं आहे. स्वराज्य या पुण्याच्या मातीवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं आणि हे जगभरामध्ये केलं. हे पुणे तेच आहे ज्या पुणे जिल्ह्याच्या तुळापूर वडू बुद्रुकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि या बलिदानानं महाराष्ट्र पेटून उठला. नेतृत्व नसताना सुद्धा 100 वर्ष महाराष्ट्र लढत होता का. पेरलेलं चांगलं होतं विचार. हे पुणे ते आहे. हे पुण्यात आहे ज्या पुण्यामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीची चळवळ सत्यशोधक समाज उभा केला. हे पुणे ते आहे. हे पुणे ते आहे की इथं पलीकडे समोर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पुतळा उभा केला आणि
सांगितलं आमचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्याच्या पलीकडं शेतकऱ्यांच्या पोरांकरता भारतातली पहिली शैक्षणिक संस्था उभी केली. हे पुणे ते आहे, हे पुणे ते आहे ज्या पुण्यामध्ये येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुणे करार केला आणि सांगितलं की तर सर्वांना समान अधिकार असला पाहिजे. हे पुणे त्या क्रांतीचं प्रतीक आहे आणि त्या पुण्याच्या मातीमध्ये जर क्रांतिकारी शेतकरी संघटनेची निर्धार बैठक होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही. ही वस्तुस्थिती तुम्हाला आम्हाला मान्य करावी लागेल. काय परिस्थिती आहे महाराष्ट्रातली, काय परिस्थिती आहे भारतातली, काय गरज आहे शेतकरी संघटनेची. आजच्या शेतकरी संघटनांची अवस्था काय आहे. मागच्या 17-18 वर्षापासून या सामाजिक संघटनांमध्ये मी काम करतोय. सगळ्यांची परिस्थिती बघितली. पदाकरता लाचार झालेले पळून गेले, कधी याच्यासोबत कधी त्याच्यासोबत. भाऊ आपलंही चुकलं, आपलंही चुकलं. म्हणजे जी गाडी आपण निवडली होती गाडी अगदी योग्य होती. म्हणजे गाडी आदरणीय युगात्मा शरद जोशी साहेबांची होती. जी गाडी अतिशय सुंदर, ज्या गाडीला विचारधारा होती, ज्या गाडीला ध्येय होतं. पण आमचं दुर्दैव आहे काय, ड्रायव्हर चुकला आणि चुकीच्या गाडीत आम्ही गेलो. बरं वेळ अशी आहे, आज याच्यासोबत उद्या त्याच्यासोबत. आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे त्याच्यावर बोलायला कोणी तयार नाही. मी परवा नांदेडमधून आलो. नांदेडमध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं जे काय मिळालं ते का नांदेडमधल्या कुटुंबाला देऊन आलो. काय झालं कुटुंबामध्ये. नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली गाव तालुका आहे. बिलोलीमध्ये मिनकी नावाचं गाव आहे. मिनकीमध्ये ओमवा पैलवार राजेंद्र पैलवार नावाचा शेतकरी, 9वीतलं पोरग राजेंद्र पैलवाराचं 9वीतलं पोरग बापाकडे सकाळी गेलंय आणि बापाला सांगतंय बाबा शर्टचा खिस्सा फाटलाय, बाबा तेवढा शर्ट घेऊन दे ना. शाळेमध्ये पोरं चिडवतात मला. पोरं म्हणतात की शर्ट फाटलेला शर्ट घालून आला, फाटलेला शर्ट घालून आला, बाबा शर्ट घ्यायला पैसे दे. बापानं सांगितलं ओमया बेटा सोयाबीनचं पीक आलं नाही, पाऊस पडला सोयाबीन भिजून गेलं सगळं, बाळा पैसे मिळाले नाहीत, मीच लोकांच्या शेतामध्ये जातोय, पैसे आलेत ना देतो. बाळा तुझ्या आईला दवाखान्यामध्ये न्यायचंय, पैसे नाहीत, थोडे दिवस थांब मी तुला शर्ट घेऊन देतो. पोरग म्हटलं बाबा पैसे नाही देत ना मी शाळेत नाही जात, शर्ट नाही घेऊन देत ना मी शाळेत नाही जात. बापानं फार पोराच्या थोबाडीत मारली आणि सांगितलं चल निघ, चल पळ शाळेमध्ये जा. पोरानं शाळेची बॅग उचलली, पोरग शाळेकडे जायला निघालं. बापाला वाटलं गेलं पोरग शाळेत. बाप दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला गेला. सायंकाळी 5 वाजले, सगळी पोरं घरी आली. आपलं पोरग घरी का आलं नाही. बाप त्या गल्लीतल्या सगळ्या पोरांना विचारतोय अरे आमचा ओम्या कुठं दिसला का, आमचा ओम्या कुठं दिसला का. सगळे म्हटले तुमचा पोरगा शाळेमध्ये आलाच नाही, तुमचा पोरगा शाळेकडे आलाच नाही. सगळ्यांना विचारतोय मग पोरगा गेला कुठं. कोणतरी म्हटलं तुमचं पोरगा तिकडं त्या शेताकडे जाताना दिसलं. बाप शेताकडे गेला, शेताकडे बघितलं, पोरगा आवाज देतोय अरे ओम्या कुठं आहे सोम्या. पोरगा शेतामध्ये सापडत नाही. बाप जनावरांच्या गोठ्याजवळ आला, गाय बांधली होती. गाय बघितलं, गाय तशीच उघडी पै फिरते आहे आणि मग लक्षात आलं पोरग शाळेत गेलं नाही, पोरग शेतामध्ये आलंय. गाय शेतामध्ये बांधली होती, ती गाय सोडली, तिच्या गळ्यातला दोर काढला. समोर निंबाचं झाड आहे, त्या निंबाच्या झाडाला तो दोर बांधला आणि त्या झाडाला दोर बांधून 9वीतल्या पोरानं गळफास घेऊन आत्महत्या केली. बाप शेतामध्ये आलाय आणि त्या पोराचं प्रेत झाडाला लटकताना बघतोय. काय वेदना झाल्या असतील बापाच्या अंतकरणाला, काय वाटलं असेल. हा बाप रडत रडत झाडावर चढला, तो दोर सोडला, त्या पोराच्या शरीराला खाली उतरवलं, त्याच्या गळ्यामधून दोर काढला, पटापटा मुके घेतले आणि तोच दोर घेतला आणि त्याच निंबाच्या झाडीला फांदीला बांधून बापाने अवघ्या 5 मिनिटांमध्ये आत्महत्या केली. अरे का आली वेळ, चिंतन करावं लागेल ना. बुद्धिजीवी म्हटले तिथले, काही बुद्धिजीवी म्हटले नाही रे पोराचं चुकलं पोराचं, पोरानं आत्महत्या करायला नको होती, घेऊन दिला असता की रे शर्ट, बापानं दिला असता 2-4 महिन्यामध्ये शर्ट. खरंय तुमचं, बापानं शर्ट घेऊन दिला असता 2-3 महिन्यामध्ये. पोरानं आत्महत्या करायला नको होती. काही अति हुशार म्हटले तर हुशार म्हटले नाही. त्या पोराची चूक झाली हो, पण बापानं सुद्धा चुकायला नको होतं. बापानं आत्महत्या करायची गरज नव्हती. मी म्हणतो खरं आहे, पोरगं चुकलं म्हणून बापानं चुकायची गरज नव्हती, बापानं सुद्धा आत्महत्या करायला नको होती. अगदी खरं आहे. पण अरे तिसरा अँगल कधी विचार करणार आहात का. पोरानं आत्महत्या केली चूक आहे, बापानं आत्महत्या केली चूक आहे, पण जो जगाचा पोशिंदा आहे, जो या देशाला चालवतो, जो या कृषीप्रधान संस्कृतीचा राजा तुम्ही ज्याला म्हणतात, तो शेतकरी जर आपल्या पोराला एक शर्ट घेऊन देता येत नाही म्हणून जर त्याला आत्महत्या करायची वेळ येत असेल तर ही वेळ आमच्यावर आणली कोणी, याचं चिंतन इथं कोणी करणार आहे का. ही वेळ आमच्यावर का आली असा कोणी विचार करणार आहे का. आमचा वाटा कुठं सत्तेमधला हा प्रश्न कोणी विचारणार आहे का. करोडोंचं उद्योगपतींचं कर्ज माफ होतं, करोडोंचं पैसे घेऊन उद्योगपती पळून गेले, त्यांच्याकरता या देशामध्ये सगळ्या सूट आहेत. पण आमचा शेतकरी बाप पीक विम्याकरता रांगेमध्ये उभा राहतोय, खताकरता रांगेमध्ये उभा राहतोय, बियाण्याकरता रांगेमध्ये उभा राहतोय. आणि आमचा वाटा कुठं आहे. आम्हाला प्रश्न विचारावा लागेल ना व्यवस्थेला. आम्हाला विचारावं लागेल त्यांना की आमच्याकरता इथं काही आहे का नाही, हे आमचं राज्य आहे का नाही. आणि आज हे विचारायची धमक या महाराष्ट्रामधल्या कुठल्याही
काँग्रेसच्या नेत्यामध्ये उरलेली नाहीये. आम्हाला आशा आता फक्त रविकांत भाऊ तुपकरांकडून आहे. भाऊ म्हणून आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर इथं विचार करणारं कोण नाही. इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक भावंड असतील. मला एक सांगा, अशी वेळ कधी आली होती शेतकरी संघटना? एवढी वेळ वाईट होती? मी नाशिक जिल्ह्यामधला आहे. कांद्याचा आगार आहे आमचं. मी कांदा उत्पादक शेतकऱ्याचा पोरगा आहे. बाप माझा लवकर गेला. आम्ही शेती करून आम्ही जगलो. शेती करून इथंपर्यंत आलो. आज आमची परिस्थिती काय आहे? 6 महिन्यापूर्वी भागामधला एक शेतकरी फोन करून सांगत होता, खताचे भाव वाढले, बियाण्याचे भाव वाढले, कांद्याचे भाव आहे तिथंच आहे. बरोबर आहे? म्हणजे यांना परिस्थिती आता देशामधली अशी आहे, तूर कमी पडली, तूर मोझंबिक मधून मागवली, टोमॅटो कमी पडला, टोमॅटो नेपाळमधून मागवला, कांदा कमी पडला, कांदा यांनी इजिप्त मधून मागवला, कापसाच्या गाठी कमी पडल्या, परदेशामधून मागवल्या. जे कमी पडलं ते बाहेरून मागितलं आणि मतदान मागायला फक्त आमच्या दारामध्ये येतात. मग मतदान मागायला पण नेपाळात जा ना. हा प्रश्न आम्हाला सांगावा लागेल ना यांना. आम्हाला सांगावं लागेल. आणि तो परवा मला वाईट वाटतं, पंढरपूर मधलं अनेक पंढरपूर भागामध्ये सुद्धा माझी भावंड असतील कोणी. तर बीड पंढरपूर परिसरामध्ये 1 वर्षापूर्वी सुरत जाधव नावाच्या पोरानं आत्महत्या केली. शेतकऱ्याचं पोरग आहे. शेतकऱ्याच्या पोरानं दादा आत्महत्या करताना पत्र लिहावं. पत्र कोणाला लिहावं? आईला लिहिलं असतं ना. आई 28 वर्षाचा आहे, मी आत्महत्या करतोय, मला माफ कर. बापाला लिहावं, बाबा मी आत्महत्या करतोय, बाबा मला माफ कर. लिहावं ना. नाही, या पोरानं कोणाला पत्र लिहिलं माहितीये? या पोरानं परमेश्वराला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये सुरत जाधव नावाचा पंढरपूरच्या मगरवाडीमधलं हे पोरग परमेश्वराला लिहितं की परमेश्वरा तू मला सगळं दिलं, तुझे आभार मानतो, पण परमेश्वरा पुढचा जन्म ज्यावेळी दिशील ना, पत्र उपलब्ध आहे, गुगल करून वाचू शकता तुम्ही. ते पोरग म्हणतं की पुढचा जन्म ज्यावेळी परमेश्वरा तू आम्हाला दिशील ना, तेव्हा एक कर, कुत्र्या मांजराच्या पोटी जरी जन्माला घातला ना तरी चालेल, फक्त शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घालू नको. हे जाहीर लिहून त्या पोरानं आत्महत्या केली. अरे जाड काळजीची गेंड्याच्या कातडीची लोक आहेत, कोणी पाहायला सुद्धा गेलं नाही त्या शेतकऱ्यापर्यंत. का लिहिलं असेल या पोरानं? चिंतन करावं लागेल ना तुम्हाला. आम्हाला वेळ करावं, विचार करावा लागेल. पण इथं चिंतन करायकरता, विचार करण्याकरता नाहीये कोणाला वेळ. नाही करत विचार शेतकऱ्यांचा कोणी. त्या हिंजवडीच्या आयटी भागामध्ये व्याख्यानाला गेलो होतो ताई. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामधले मान्यवर होते. आता आमच्यावर बिल्ला आहे, आम्ही शेतकऱ्याची लेकर आहेत. भले प्राध्यापक म्हणून काम करा, सामाजिक चळवळीत काम करा, राजकीय पक्षात काम करा, पण आमच्यावर बिल्ला आहे. हे शेतकऱ्यावर बोलतंय. तिथं म्हटले तुम्ही शेतकऱ्यांबद्दल बोला. आणि मग बोलता बोलता एकानं सांगितलं, माझ्या आधी काही बोलत होते, ते म्हटले टॅक्स पेअर, वी आर टॅक्स पेअर, आम्ही टॅक्स पे करतो. म्हटलं खरं आहे तुमचं? म्हणजे आम्ही टॅक्स पे करतो, मग आमची भूमिका अशी आहे की टॅक्स आम्ही पे करायचा आणि सगळं शेतकऱ्यांना द्यायचं. म्हणजे अतिवृष्टी झाली शेतकऱ्याला मदत करा, पाऊस कमी पडला शेतकऱ्याला मदत करा, पीक विमा द्या, पीक कर्ज द्या, सगळं द्या. मी त्याला सांगितलं तुमचं अगदी खरं आहे. तुम्ही शेतकऱ्यांना इथून पुढच्या काळामध्ये काहीच देऊ नका. तुम्ही शेतकऱ्यांना काही देऊ नका. तुम्ही फक्त एक करा. आम्ही पिकवलेल्या, आम्ही जो माल पिकवलाय, आम्ही जे पीक घेतलंय, आम्ही जो पिकवलेल्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार आम्हाला द्या. ते म्हटले हे कसं शक्य आहे? म्हटलं का शक्य नाही? का शक्य नाही? टाटानं गाडी बनवली, किंमत कोणी ठरवली? टाटानं. बाटानं चप्पल बनवली, किंमत कोणी ठरवली? बाटानं. रामदेव बाबानं गोमूत्र विकायला आणलं, किंमत कोणी ठरवली? रामदेव बाबानं. माझ्या बापानं कापूस पिकवला, किंमत कोणी ठरवली? माझ्या बापानं नाही. इथल्या हरामखोर व्यवस्थेनं आमच्या मालाची किंमत ठरवायचा अधिकार आम्हाला द्या सगळं अधिकार. आम्ही येतो तुमच्यासोबत. ही परिस्थिती आहे. याकरता तुम्हाला आम्हाला बोलावं लागेल इथं. आणि हे बोलायचं असेल तर शेतकऱ्यांच्या पोरांना उभं राहावं लागेल तुम्हाला आम्हाला. कारण मी तुम्हाला सांगतो ना, आमचा बाप बलिदान करून गेलाय मातीमध्ये. बाप शेती करता लढला, भाऊ सीमेवर लढतोय. मला त्या मगाशी साहेब त्या अनेक पुस्तकांची नावं सांगत होती. मला टी.एन. शेषन यांचं आत्मचरित्र आठवलं. टी.एन. शेषन यांचं आत्मचरित्र खूप सुंदर आहे. म्हणजे शेषन कार्ड वगैरे तुम्ही आम्ही वापरतो ना, त्या शेषन कार्ड ज्यांनी आणलं, निवडणूक आयुक्त, निवडणूक यंत्रणा पारदर्शी केली, ते टी.एन. शेषन यांच्या आत्मचरित्रामध्ये खूप सुंदर प्रसंग आहे. ते टी.एन. शेषन लिहितात की त्यांची पत्नी उत्तर प्रदेशामधल्या एका भागामधून फिरायला चालले होते. आणि फिरायला जात असताना सुंदर अशी आंब्याची झाडं लागली. सगळी आंब्याची झाडे, बाजगर अशी झाडं. आणि ती आंब्याची झाडं बघितल्यावर त्यांच्या पत्नीनं सांगितलं, अहो जरा गाडी थांबवता का? झाडं खूप सुंदर आहेत. ती झाडं सगळी बघितली आणि मग त्यांच्या पत्नी त्या आजूबाजूला फिरतायत. सगळा झेड+ सिक्युरिटीचा स्टाफ आहे. आणि सगळे खाली उतरल्यानंतर त्या आंब्याच्या एका झाडावर पक्ष्यांचे काही घरटे दिसलेत. त्यांनी विचार केला की आपली बाग आहे, आपला बंगला आहे, आपल्या बंगल्यामध्ये सुंदर बाग आहे आणि आपल्या बागेमध्ये ही 4-5 घरटी जर असली तर बागेला अजून शोभा येणार आहे. मग त्यांनी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं, ही जी वरती घरटी दिसतात ना, 1-2 घरटी काढून जरा आपल्या बागेमध्ये आपण घेतली तर बरं होईल. आता
एवढ्या मोठा अधिकारी आहे, त्यांची पत्नी सांगते म्हटल्यावर करावं लागणार ना. मग ते सिक्युरिटी मधले सगळे अधिकारी आजूबाजूला धावले. एक शेतकऱ्याचं पोरग त्या शेताजवळ काम करत होतं, आंब्याच्या झाडांजवळ. तरी त्या शेतकऱ्याच्या पोरला बोलवलं, बाळा इकडे रे. ते पोरग जवळ आलं, त्याला सांगितलं, अरे झाडावर चढून जरा ते 1-2 घरटे काढून आणून देतोस का? ते पोरग म्हटलं, माफ करा, मी वरती जाऊ शकत नाही, घरटी काढून आणून देणार नाही. ते म्हणजे तो 10 रुपये देतो ना? ते म्हटले नाही 10 रुपये नको, पण मी ती घरटी काढून आणून देणार नाही. त्या अधिकाऱ्याला वाटलं पैसे कमी पडतायत. तो म्हटले 50 रुपये घे, पण जा आता घरटी काढून आण. ते म्हटले 50 नको, 500 दिले तरी काढून आणणार नाही. टीएन शेषन बाजूला उभं राहून हे सगळं ऐकतायत. त्यांनी विचारलं त्या पोराला, अरे 50 कमी पडतायत का? अजून 50 घे, पण 2 घरटी जरा काढून आणून दे. त्या शेतकऱ्याच्या पोरानं टीएन शेषन यांच्या डोळ्यांकडे बघितलं आणि डोळ्यात डोळे घालून सांगितलं की साहेब, तुम्ही कोण आहात मला माहित नाही, तुम्ही काय करता ते मला माहित नाही, पण तुम्ही जे घरटे मागतायत ना ते घरटे मी तुम्हाला देऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की माझ्या शेतकरी बापानं आम्हाला शिकवलंय की कोणाचं घर उद्ध्वस्त करायचा अधिकार इथल्या चळवळीनं आपल्याला दिलेला नाही. मी जर ती घरटी तुम्हाला काढून आणून दिली आणि ती घरामध्ये पिल्लं ती बाहेर उडून जातील आणि त्यांची आई जेव्हा त्यांना शोधायला येईल, ती शोधताना आल्यावर सैरभैर होईल आणि ती विचार करेल की माझं घर कुठे आहे, माझी पिल्लं कुठे आहे. त्यावेळी ती आईची जी कासावीस होणारी अवस्था आहे ती आम्ही बघू शकत नाही. आमच्या बापानं आम्हाला शिकवलंय की कोणाचं घर उद्ध्वस्त करायचं नाही. ते टीएन शेषन सांगतात की शेतकऱ्याच्या पोरानं जे मला सांगितलं ते सांगितल्यावर माझं आयस्त जे मेडल आहे ना ते मेडल वितळून गेलं, गळून पडलं. मी विचार करत होतो की या पोरानं मला एवढं शिकवलं, हे या शेतकरी चळवळीने यांना शिकवलंय. पण मी तुम्हाला आज प्रश्न विचारतो की शेतकऱ्यानं कुणाचं घरटं उद्ध्वस्त केलं नाही. आज आमची घराच्या घरं उद्ध्वस्त झाली. आमचा विचार करणारं या व्यवस्थेमध्ये कोणी आहे का? आमच्याकरता चिंतन करणारं कोणी आहे का? आमच्याकरता बोलणारं कोणी आहे? कोणी बोलत नाही हो, बोलत नाही. म्हणजे बोलणारी लोक राज्यामध्ये कमी आहेत, खूप कमी येतात. म्हणजे मी इथं यायचं कारण तेच आहे. सगळे कार्यक्रम बिलेक्रम हे काय. आणि भाऊ तुम्ही मगाशी म्हटलं ना की वक्ता कोण असेल, प्रत्येक वेळी वक्ता. अहो मी आहे की घरातला, मी तुमच्या घरातला आहे. म्हणजे मी काय वक्ता व्याख्याता म्हणून नाही, या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून सदैव तुमच्यासोबत सांगाल तिथं यायला. कारण चळवळ उभी राहिली पाहिजे, विचार उभे राहिले पाहिजेत. जे पेराल ते उगवणार आहे. गहू पेरल्यावर ज्वारी येत नाही, ज्वारी पेरल्यावर मका येत नाही, मका पेरल्यावर भुईमुग येत नाही, भुईमुग पेरला तर हरभरा येत नाही, गहू पेरल्यावर गहूच येणार आहे, बाजरी पेरल्यावर बाजरी येणार आहे, ज्वारी पेरल्यावर ज्वारी येणार आहे. तुम्ही चांगलं पेरायचं काम करताय, चांगलंच उगवून येणार आहे. आणि हे माझी विनंती आहे भाऊंना. भाऊ अनेक गोष्टी मेळावे होतील, चर्चासत्र होतील, गावगाव कार्यक्रम होतील, पण पुन्हा एकदा राज्यभरामध्ये शेतकऱ्यांकरता एक यात्रा काढणं गरजेचं आहे. आणि त्या यात्रेच्या माध्यमातून राज्यातला जो शेतकरी हतबल झालाय, विश्वास द्यावा लागणार आहे की तुझ्या पाठीशी रविकांत तुपकर नावाचा शेतकऱ्याचा पोरगा समर्थपणे उभा आहे. हा विश्वास तुम्हाला आम्हाला द्यावा लागेल. कारण तुमच्या मागे माणसं आहे, तुमच्यासोबत विचार आहे. बुलढाण्याचा उल्लेख तुम्ही केला, बुलढाण्याचं भाषण त्यावेळेस मला अजूनही आठवतं. शेतकऱ्याची पोरगी काय म्हणती, सोयाबीनवाला नवरा नाही म्हणती. बरोबर आहे. आपल्या चळवळीमध्ये आपण घोषणा देत सगळे चालत होतो. पायांवर कोणी चालून गेलं, पायाचं न खुपटलं, तशीच आम्ही सगळी त्या स्टेजवरती. पण तो कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईतल्या एका चांगल्या पत्रकार, तुमचाही माझा मित्र, कॉमन मित्र आहे, त्याचा मला फोन आला. त्यानं सांगितलं, अरे रविकांत भाऊला समजावून लई सांगितलं, पण रविकांत भाऊ काही समजून घेत नाही. म्हटलं काय समजावून सांगितलं? म्हणजे त्यांना सांगितलं की हे काय शेतकरी लावलंय. म्हटलं तुम्ही, अहो ही लोक तुमच्यासोबत उभी राहतात, निवडणुका आली का दुसरीकडे पळून जातात, त्यामुळे तुम्ही दुसरं काहीतरी बघा. आता ते तिकडं आहे, तू तरी इकडे कुठं चाललाय? तर आम्ही म्हटलं साहेब ज्या आईनं जन्म दिलाय तिच्याशी गद्दारी करणारी अवलाद आमची नाही. माझा भाऊ जिथं आहे तिथं आम्ही उभे राहणार. आणि ज्यावेळी लोकसभेचा निकाल लागला ना त्यावेळी मी त्यांना तो स्क्रीनशॉट टाकला. त्यांना सांगितलं, दादा एकीकडे प्रचंड धनशक्ती आहे, एकीकडे पैशांचा अतिवापर आहे, एकीकडे सगळ्या सत्तेतले पक्ष आहे, आणि एकीकडे फक्त मी शेतकऱ्याचा पोरगा आहे असं म्हणणारा तरुण मुलगा. त्यावेळी सगळ्या व्यवस्थेला खांब फोडतो ना तेव्हा आम्हाला वाटतं की नाही, आमच्याकरता बोलणारं कोणतरी आहे, आमच्याकरता सांगणारं कोणी आहे. कारण इथं सगळे एकच आहेत. जाऊ द्या, मी कुठल्या पक्षात काम करतो असेल, कुठल्या संघटनेत असेल, ते सगळं अलहिदा. आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत आणि शेतकरी म्हणून आम्ही इथे एकत्र येणार. मागच्या 6 महिन्यापूर्वी म्हणजे त्यांचेही आमच्यावर उपकार आहेत. राज्यामध्ये ज्यावेळी पंतप्रधान साहेब, माझा काही कोणाशी द्वेष नाही, म्हणजे सत्ता कोणाची येऊ द्या, यांची येऊ द्या किंवा त्यांची येऊ द्या, सगळे सारखेच. सत्तेत बसल्यावर सगळे शेतकऱ्यांना विसरतात, हा इतिहासच आहे. म्हणजे इथं पिंपळगावला पंतप्रधानांची सभा होती आणि मी फक्त एवढंच सांगितलं
की आतापर्यंत या जिल्ह्याचा इतिहास आहे की ज्या ज्यावेळी पंतप्रधान इथं आलेत त्यावेळी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांकरता काहीतरी घेऊन आलेत. पण यशवंतराव चव्हाण जेव्हा इथं निवडणुकीला उभे राहिले, यशवंतराव चव्हाणांनी एचएल दिलं, हिंदुस्थान एरोनॉटिकल्स. त्यानंतरची अनेक लोक आली, त्यांनी शेतकऱ्यांकरता काहीतरी दिलं. पंतप्रधान जर येत असतील तर त्यांनी शेतकऱ्यांच्या कांद्यावरचा काहीतरी उतारा घेऊन यावा, कारण 40% निर्यात बंदी लागल्यावर शेतकरी आमचा जगणार कसा आहे त्याच्याकरता काहीतरी घेऊन या, एवढंच सांगितलं. अटक करून 2 दिवसभर जेलमध्ये ठेवलं. प्रश्न एवढाच आहे, कोणाचे फोन आले असतील अलीदा, पहिला फोन रविकांत भाऊंचा आला की मी तिथं यायला तयार आहे, काही अडचण असेल तर मला सांगा. याचं कारण असं आहे की आमच्यासोबत उभी राहणारी ही माणसं आहेत, चळवळी करतात. आणि मी तुम्हाला सांगतो, चित्रपट बघून चळवळ उभी राहणार नाही विचार. कारण आता येताना इथं बॅनर बघत होतो, मराठी चित्रपट लागलाय. काय काय तुमचं आमचं रुसलं, तुमचं आमचं जमलं, काय चित्रपटांची नाव आहेत. अहो साऊथ वाली, मला त्या साऊथच्या लोकांचा अभिमान वाटतो. 5 चित्रपट बघा साऊथचे, त्यापैकी 3 चित्रपट हे शेतकरी चळवळीवर आधारित आहेत, किमान 3 तरी, त्यापेक्षा जास्त असतील. शेतकऱ्यांकरता बोलणारे, कष्टकऱ्यांकरता बोलणारे, चळवळीकरता बोलणारी माणसं आमची लोक बोलत नाहीत. इथं बोलत नाही कोणी शेतकरी चळवळी करता. शेतकरी चळवळीचा आवाज बुलंद करायचा असेल तर शेतकऱ्यांच्या पोरांनो तुम्हाला आम्हालाच बोलावं लागेल. आणि ते बोलायचं असेल तर ती वेळ आज आलेली आहे, ती वेळ टाळून चालणार नाही. रविकांत भाऊंसोबत तुम्हाला आम्हाला उभं राहावं लागेल. आणि तेवढ्या करता आज सगळे आपण इथं आलोय. तुम्हाला एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. अगदी शेवटचं, ज्या कुटुंबाकडे नारायण लोखंडे इथं आहेत, कुठे आहेत नारायण लोखंडे, हे बघा, या माणसाने एक कुटुंब आमच्याकडे दिलं होतं. हे पलीकडं जालना जिल्हा आहे, विदर्भातली बरीच माणसं आहेत. जालना जिल्ह्यामधला पळसखेडा नावाचं गाव आहे. पळसखेड्यामधला आप्पासाहेब जाधव नावाचा शेतकरी आहे. आप्पासाहेब जाधवाचं वय आहे 72 वर्ष. 72 वर्षाच्या आप्पासाहेबाला 3 मुलं आहेत. 3 मुलांपैकी एका मोठ्या मुलाचं लॉकडाऊनच्या काळात लग्न झालंय. लग्न झाल्यानंतर त्या मोठा मुलगा शेती करतोय, मधलाही मुलगा शेती करतोय आणि सगळ्यात धक्का संभाजीनगरला म्हणजे जुन्या औरंगाबादला इंजिनिअरिंगचा डिप्लोमा करतोय. लॉकडाऊन लागला, 3 भावंड घरामध्ये आहेत, शेतामध्ये गहू पेरलाय आणि गव्हाला पाणी द्यायचं आहे. आता मला एक सांगा, इथं लाखोंची थकबाकी असणाऱ्या कारखान्यांना 24 तास लाईट आहे, लाखोंची थकबाकी असणाऱ्या एमआयडीसीला 24 तास लाईट आहे, पण शेतकऱ्याला दिवसा लाईट नाही आहे, त्याला रात्रीची उरलेली लाईट आहे. आणि रात्री 12-12:30 लाईट येणार आहे. पण मोठा भाऊ गव्हाला पाणी द्यायला निघालाय, सोबत मधला भाऊ जातोय आणि सगळ्यात धक्का म्हणतो, दादा तुम्ही 2 जण जाताय, मी एकटा काय करू, मला घेऊन चला की सोबत. 3 भावंड निघाले आणि 3 भावंड शेतामध्ये गव्हाला पाणी देण्याकरता आले. आणि गव्हाला पाणी द्यायचंय म्हणून ते पलीकडे मोठं विहीर आहे, विहिरीच्या बाजूला एमएससीबीचा पोल आहे, पोलवरती मोटरचं बटन आहे, ते चालू करायचं. पण एमएससीबीच्या भोंगळ कारभारामुळं त्या संपूर्ण पोलला करंट उतरलाय आणि तो करंट बटन चालू करण्याकरता हा भाऊ गेला, त्याला समजलंच नाही. 2 भावंड लांब बांधावर बसतील आणि त्यानं बटन दाबण्याकरता हात लावला. विजेच्या प्रचंड धक्क्यानं हा भाऊ विहिरीत फेकला गेला. विहिरीतल्या संपूर्ण पाण्यामध्ये विजेचा करंट उतरला होता. तो विहिरीत जोरात जाताना ओरडला. 2 भावंड लांब उभी होती, त्यांना वाटलं भाऊ चुकून पाय घसरून विहिरीत पडला. 2 भावंड धावत आली, भावाला वाचवण्याकरता विहिरीमध्ये उड्या मारल्या. पण त्या विहिरीमध्ये करंट उतरलेला होता पाण्याचा, कोणाला पोहताच आलं नाही. 3 भावंड जागीच गतप्राण झाली, जागीच गतप्राण झाली. म्हातारे आप्पासाहेब दादा उठलेत, पोरं कशी घरी आली नाहीत. बापाचं वय किती येऊ द्या, जोपर्यंत पोरगा घरी येत नाही तोपर्यंत बापाच्या डोळ्याला लोळा लागत नाही. आता चळवळीत काम करणारी माणसं आहेत. आम्ही घरी गेलो ना, कधी जा दरवाजा उघडताना आई बाप बायको पटकन बाहेर जात, कधी आले कधी, ही चळवळ आहे. तर बाप म्हातारा गेलाय शेतामध्ये, पोरांना आवाज देतोय, अरे बाळा कुठे आहे, बाळानं कुठं आहे, सगळीकडे शोधतायत, पोरं सापडत नाहीत. आणि म्हातारा चुकून त्या विहिरीजवळ आला, मोठ्या पोराची चप्पल बघितली आणि विहिरीवरून चुकून नकळत बॅटरी फिरवली. 3 पोरांची प्रेत फुगून वर आली होती. काय वाटलं असेल त्या बापाच्या अंतःकरणाला, काय वेदना झाल्या असतील, काय वाटलं असेल. 14 आमदार येऊन गेले, 3 खासदार येऊन गेले, 2 मंत्र्यांपेक्षा जास्त मंत्री येऊन गेले. पण एकाला सुद्धा सगळ्यांनी सांगितलं बाबा वाईट झालं, बाबा असं व्हायला नको होतं. 3 पोरं एकाच वेळी गेली शेतकऱ्याची, अहो घर बसतं तुमचं, असं व्हायला नको होतं. बाबा तुम्हाला सरकारची मदत झालीच पाहिजे. पण बाबा सध्या विधान परिषदेच्या निवडणुका लागल्यात, त्यामुळे तुम्हाला मदत करता येत नाही, लवकर मदत करतो. त्या गोष्टीला आज 5वं वर्ष लागलं. त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला 1 रुपयाची तरी मदत मिळाली आहे, सांगावं त्यांनी. नाही मिळाली मदत, का होत नाही. आमचा विचार करणारी का कोणीच नाही. मंत्रालयामध्ये धर्मा पाटील नावाचे शेतकरी, बाबा 80 वर्षे माझे शेतकरी, मंत्रालयामध्ये जातोय आणि मंत्रालयामध्ये सांगतो की माझी जमीन मला विकायची नाही, जमीन माझी आई आहे. त्या धुळे जिल्ह्यामधल्या बॉर्डरवरचं गाव आहे, दोंडाच्या तालुक्यामधलं विखरण नावाचं गाव, बरोबर ना. विखरण गावामध्ये मी त्यांच्या पत्नीला भेटायला गेलो होतो दादा. त्या आईजवळ जाऊन बसतो, काय बोलावं कळत नाही. त्यांना सांगितलं की त्यांनी सांगितलं माझी जमीन मला विकायची नाही आहे. तहसीलदार म्हटलं आदेश वरून विकावी लागते.
ते म्हटलं कलेक्टरकडे जा. कलेक्टर म्हटलं मी काही करू शकत नाही मंत्रालयाचा. म्हाताऱ्याने आयुष्यात कधी मंत्रालय पाहिलं नाही. म्हातारा मंत्रालयाची पायरी चढलाय. कोणी म्हणतं दुसऱ्या मजल्यावर जा, कोणी म्हणतं चौथ्या मजल्यावर जा, कोणी म्हणतं इकडं जा, कोणी म्हणतं तिकडं जा. अरे दिवस सकाळी 10 वाजता मंत्रालयात गेलेले धर्मा पाटील सायंकाळचे 5 वाजेपर्यंत मंत्रालयात फिरतायत आणि कोणी न्याय देत नाही म्हटल्यावर 80 वर्ष वयाच्या म्हाताऱ्यानं मंत्रालयामध्ये विष पिऊन आत्महत्या केली. कोणी आणली आमच्यावर वेळ? का आली आमच्यावर वेळ? मंत्रालयामधून कोणी आत्महत्या करू नये याकरता यांनी कायदा केला नाही. मंत्रालयामधून कोणी उडी मारू नये याकरता यांनी कायदा केला नाही, यांनी मदत केली नाही. यांनी मंत्रालयाला जाळ्या ठोकल्या, जाळ्या. का? कोणी उड्या मारू नये म्हणून. काय वेळ आणली आमच्यावर? काय व्यवस्था आली आहे? आणि या व्यवस्थेला बदल करायचा असेल, ही व्यवस्था बदलून टाकायची असेल तर मी तुम्हाला सांगतो, शेतकरी चळवळ पुन्हा उभा केल्याशिवाय हा तुमच्या आमच्या जवळ पर्याय नाही. आणि महाराष्ट्राची शेतकरी चळवळ उभी करायची असेल तर एकच नाव आणि एकच माणूस आज रोजी महाराष्ट्रामध्ये हा विश्वासाचा चेहरा म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांपुढे आहे आणि ते नाव म्हणजे रविकांत भाऊ तुपकर आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, जिथं असाल तिथून जे करत असाल, नोकरीला असाल शेतकऱ्यांच्या पोरांनो, नोकरी करताना मदत करा. शेती करत असाल शेतीमधून मदत करा. उद्योग व्यवसाय करत असाल तिथून मदत करा. पण ज्या वेळी काय कराल त्या त्यावेळी ही शेतकरी चळवळ आपल्याला उभी करायची आहे. हा विचार आणि विश्वास रविकांत भाऊंना द्या, त्यांच्यासोबत उभं राहा. तर या माणसानं अख्खं आयुष्य आतापर्यंत सगळं म्हणजे ताई समोर बसल्यात, आई बाबा आमच्या समोर बसलेत. अरे एखाद्या राजकीय पक्षामध्ये गेले असतात ना, बोलणाऱ्यांची खूप कमी आहे राजकीय पक्षांमध्ये. सहज काहीतरी मिळवता आलं असतं. सर हे विधान परिषद महामंडळ तर किरकोळ आहे. चांगल्या मोठ्या मंत्रिपदावर गेले असते. गेलेत ना अनेक लोक, गेले नाहीत का? पण हे सगळं सोडून हे का करायचं? कारण आम्हाला आईची जाणीव आहे. जिच्या पोटी जन्माला घेतलाय, आई 2 असतात. एक शेती आमची आई आहे आणि दुसरी जिच्या पोटून आम्ही जन्म घेतलाय ती आई. या दोघांचा संस्कार आहे की हे जिवंत राहिलं पाहिजे आणि हे सगळं तेवढ्या करताय. आणि म्हणून एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा की दुआ करो की सलामत रहे इनकी हिम्मत. दुआ करो कि सलामत रहे इनकी हिम्मत, क्योंकि रविकांत तुपकर नाम का एक चिराग कई आंधियों पे भारी है. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी अंगावर शहारे येण्यासारखे विचार सरांनी मांडलेले आहेत. तरी परत एकदा टाळ्याच्या गजरामध्ये सरांचं स्वागत करायला हवं. एक कविता आहे. महाभारतामध्ये